नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मक्का पोहा चिवडा, मक्याचा चिवडा. त्यासाठी अर्धा किलोच्या जवळपास मी मक्का पोहा घेतलेला आहे. तो कडकडीत अशा गरम तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. एका सरी जास्त नाही टाकायचं आहे, एक एक मूठ टाकलं तरी सफिशियंट आहे. आणि तेल अगदीच गरम पाहिजे, जेणेकरून जसा आपण मक्का पोहा टाकला की तो छानपैकी फुलेल आणि चिवडा पण छानपैकी क्रंची होईल. अशा प्रकारे तुम्हाला जितका बनवायचा आहे तितका मक्का पोहा फ्राय करून घ्या. बघा, छान चिवडा खायला खूप क्रंची लागतात, खूप मस्त वाटतात. आणि स्ट्रेनरमध्ये काढाल तर आणखी चांगलं राहील, कारण की जेही एक्सेस ऑइल राहील ते निघून जाईल बाहेर. अर्धा कपच्या जवळपास मी शेंगदाणे घेतले आहे. ते पण चांगले तडतडीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. आणि कोकोनटच्या स्लाइस, जे सुके खोबरं असते त्याचे काप केले आणि ते सुद्धा फ्राय करून घेतलेले आहे. मला नाही आवडत असेल तर काही वस्तू स्किप पण करू शकता. आणि ड्रायफ्रूट्स घेतले आहे, ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे. हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फ्राय करून टाकू शकता, नाहीतर लाल तिखट असते त्यामध्ये पण होऊन जाते. व करी लिव्स पण फ्राय करून घ्यायचे. करी लिव्सने आणखी चांगला वाटते चिवडा. व मसाले घेतले आहे, रेड चिली पावडर, धनिया पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ व पिठी साखर. हे सर्व मसाले एकत्र करायचे. हळद पण, सर्व मसाले एकत्र करायचे आणि जो फ्राय केलेला चिवडा आहे त्यावर मिक्स करून घ्यायचं टाकून. अशा प्रकारे मिक्स करून झाला की प्लेटमध्ये सर्व करायचे. कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.